वेगही वाढलाय आणि दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे हे देखील जवळपास 96.24% आलेलं आहे। त्याबरोबर आपण डायल 112 जी यंत्रणा केली आहे त्यात कॉल प्रतिसाद जो आहे तोही 15 मिनिटं आधी आपला प्रतिसाद होता तो आता 7.37 मिनिटापर्यंत खाली आलेला आहे। त्यामुळे त्यातही लवकर आपण प्रतिसाद देतो। विशेषतः सगळी चर्चा महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात होते आणि ते योग्यही आहे। आपल्याला माहिती आहे की 2013 नंतर जेव्हा आपण सगळ्या डेफिनेशन बदलल्या आणि डेफिनेशन बदलून फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट हा विषय हाती घेतला त्यावेळी म्हणजे निर्भयाच्या कांडानंतर, त्यानंतर सगळ्या देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये महिलांच्या गुन्ह्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आणि ही जी वाढ आहे एकीकडे वाढ होते याचं आपल्याला निश्चितपणे त्याचं दुःख आहे, पण त्यातले समाधान आहे की यापूर्वीही गुन्हे घडत होते पण त्या गुन्ह्यांमध्ये ते गुन्हे रजिस्टर करणं यामध्ये एक समाजाचं प्रेशर असायचं। कारण आपण पुढे मी तुम्हाला दाखवतो 99% हे गुन्हे हे जवळच्या लोकांकडून घडलेले असतात आणि म्हणून समाजाचं प्रेशर असायचं। आज महिला समोर येत आहेत, आज वेगवेगळ्या कमिट्या आपण तयार केल्या, कुठे विशाखा कमिटी आहे, कुठे अजून निर्भया कमिटी आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात या गुन्ह्यांची नोंद आता महिला पुढे येऊन करतायत। समाजही त्यांच्या पाठीशी उभा राहतोय। आता तू करू नको समाज काय म्हणेल अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी नाही। आणि म्हणून आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर आता जवळपास महिलांकडनं ज्या काही तक्रारी आल्या त्यांच्या गुन्ह्यांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा रेट 99.57% आहे। म्हणजे तक्रार आली त्याच्या मेरिटचा विचार न करता पहिले ती तक्रार आपण नोंदवतो आणि त्याच्यानंतर त्यातलं तथ्य काय आहे, म्हणजे आता सध्या प्रिझम्पशन आपण हे केलं की महिला तक्रार करते तर ती योग्यच असेल अशा पद्धतीनं आपण या संदर्भात करतो। आणि मग आपण एक निर्णय अजून केला की महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट फाईल झाली पाहिजे। पूर्वी वर्ष करायचं नाही आणि मग हे प्रमाण आपण सातत्याने वाढवत गेलो। आता मला सांगताना आनंद वाटतो की आता ऑक्टोबर 2025 पर्यंत 60 दिवसात निर्गती ज्याची आपण करू शकलो त्याचं प्रमाण 87.8% आहे। म्हणजे जे पूर्वी 25 किंवा 24% असायचं 2019 ला आपण विचार केला 2020 ला तर ते 45% पर्यंत होतं, ते आता 88% पर्यंत गेलाय। आपल्याला केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की 90% वर या ठिकाणी प्रमाण असलं पाहिजे आणि याचे डायनामिक नोंद होते। TISSO इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम आहे फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस, त्याच्यावर याचं ट्रॅकिंग होतं। त्यामुळे प्रत्येक राज्याची लिस्टच असते कुठल्या राज्यामध्ये किती गुन्हे वेळेत त्याची चार्जशीट झाली। त्यात आपलं काम हे आता योग्य पद्धतीने चाललंय। फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपण सुरू केलेले आहेत। नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ वुमेन या संदर्भात आपण जी काही कारवाई आहे ती केलेली आहे आणि जसं मी सांगितलं की रिस्पॉन्स टाइम हा महिलांच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण केलाय। लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराची जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याचा जो दर आहे तो जवळपास 99.1% या ठिकाणी आहे आणि ते सगळे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। आपण आता ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 2015 ते 2024 13 ऑपरेशन मुस्कान केले आणि 41,193 लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर याच्यामध्ये जवळपास 20,000 मुलं आणि 8,000 मुली ज्या आपण शोधून घरी पोहोचवल्या त्या आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या, त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती। पण हे ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून आणि आता ऑपरेशन शोध आपण चालू केलं। ऑपरेशन शोध मध्ये काय आहे तर आपल्याला माहिती आहे की वर्षभरामध्ये निघून गेलेले लोक परत येतात, परत आल्यानंतर पण एखाद वर्षानंतर शोधण्याची गती कमी होऊन जाते आणि म्हणून ऑपरेशन शोध जुन्या केसेसमध्ये शोध घ्या अशा पद्धतीने आपण चालू केला आणि त्यातही जवळपास 17/4/25 ते 15/5/25 या कालावधीत ऑपरेशन शोध एक मोहिमेच्या अंतर्गत 4,960 महिला आणि 1,364 बालकांचा शोध घेण्यात आला आणि रेकॉर्ड वर नसलेल्या अजून 106 महिला आणि 707 बालकांचा शोध
हा या ऑपरेशनमध्ये घेण्यात आला आणि तसंच आता ऑपरेशन शोधचा दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा देखील या ठिकाणी चाललेला आहे. आणि मग एक आपला नेहमीचा मुद्दा या ठिकाणी येतो की अपहरणाचा मुद्दा एक सातत्याने आपल्याकडे मांडला जातो की किती अपहरण झालं, अशा पद्धतीनं एक मुद्दा मांडला जातो. मुळामध्ये आपल्याला मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे की केंद्र सरकारने एक निर्णय केला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत केंद्र सरकारने सांगितलं की कुठलेही अशा प्रकारची महिला असेल, मुलगी असेल, घरातनं निघून गेली आणि 24 तासात जर ती सापडली नाही तर फौजदारी गुन्हा पकडायचा आणि मग किडनॅपिंगचा गुन्हा आपण दाखल करतो. अनेक वेळा नंतर त्या परत येतात, सापडतात, कधी घरगुती भांडणातनं त्या ठिकाणी गेलेले असतात आणि म्हणून हा जो नंबर आहे हा नंबर फार मोठा सुरुवातीला आपल्याला दिसतो. पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या संदर्भात जे काही अपहृत अल्पवयीन मुली किंवा जी काही मुलं आहेत, महिला आहेत, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.